आता ह्या सगळ्यांना मला विचारायचं आहे, तुमच्या यांच्या प्रती कुठल्या भावना आहेत? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्यांनी जे संस्कार केले आमच्यावर, म्हणजे तेव्हा आम्हाला कदाचित लहान असताना त्याचा राग यायचा की 7 वाजल्यानंतर खेळायचं नाही, किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये हँडरायटिंग वगैरे सुधारायचं. म्हटलं कसलं काय सांगताय, मित्र खाली खेळत आहेत, जाऊ दे की आम्हाला. पण काटकसर, किंवा तेव्हा काय घ्यायचं असेल तर आम्ही दादर टीटीच्या रस्त्यावर फुटपाथवर घेतलेले कपडे वगैरे आम्हाला आठवतात. पण त्या गोष्टी ज्या त्यांनी त्यावेळेला सांगितल्या आणि आम्हाला समजवल्या, त्याचाच खूप आम्हाला फायदा होतो आमच्या संसारामध्ये. कदाचित आम्हाला ह्या जनरेशनला जे मिळतं आहे ते आम्हाला नाही मिळालं, पण त्याची व्हॅल्यू आज आम्हाला कळते आणि याचं श्रेय या दोघांनाच जातं. आणि स्पेशली आमच्या आईला, कारण एकत्र कुटुंब, कारण आम्ही एकही दिवस, आज आम्ही तेच बोलत होतो की एकही दिवस असा गेला नाही की ते असो किंवा नसो घरी आम्ही एकत्र जेवलो आहे. कधीच असं झालं नाही की आम्ही वेगवेगळे जेवायला बसलो. त्यावेळेला एकत्र बसून प्रार्थना करून त्या जेवणाचा आनंद घेण्याचा जो हे होता तो तिच्यामुळे आम्हाला कळला, आणि त्यांची कमी आम्हाला कधीच महसूस झाली नाही, आणि त्याचं श्रेय खरंच आमच्या आईला आहे. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आईनी ज्या पद्धतीने हे सगळं मॅनेज केलं. आणि आम्हाला आठवतं आम्ही 10वीचा अभ्यास करायचो, आमच्या घरामध्ये सगळ्यांची लग्न असायची, आणि वी रिअलाइज की एवढं असताना पण ज्या प्रकारे तिने मॅनेज केलं. आणि सगळ्यात उत्कृष्ट गोष्ट म्हणजे आईकडनं शिकण्याची एक्सेप्शनल मॅनेजर. म्हणजे मला आठवतं की ती हॉलमध्ये असेल आणि आम्ही किचनमध्ये काहीतरी कुठल्याही डब्याला हात लावला तर ती एवढं अचूक सांगायची की ह्या डब्याला तू हात लावलेला आहेस आणि कोण करायचं. शी इज एक्सेप्शनल मॅनेजर, म्हणजे अप्रतिम. आणि बाबांकडनं जे आम्ही शिकलो ते म्हणजे शिस्त कशी असावी, काटकसरीमध्ये लाईफ कसं जगावं. म्हणजे इम्पॉर्टंट आहे की काटकसर मॅनेज कसं करायचं, लोकांशी संबंध कसे जुळायचे. वी हॅव द राईट ब्लेंड, अँड प्रॉब्ली वी आर थँकफुल टू यू अँड गॉड ब्लेस देम. थँक्यू सो मच. मी यांचं जावई, थोडं जावया म्हणजे सासऱ्याची थोडी तारीफ करणे थोडं अलगच आहे जावई या नात्याने. तरी पण खूप चांगले सासू सासरे मला भेटलेत, आणि माझे आईवडील तर नसतात पण हे वेळोवेळी गाईड करतात मला. मोठी सून या नात्याने सांगायचं तर सासू सासऱ्यांनी जसं हवे, म्हणजे आयडियल सासू सासरे काय म्हणतील. कारण मी वर्किंग आहे, बऱ्याचशा घरच्या जबाबदारी, जसं तुम्ही विचारलंत सुरुवातीलाच की रात्री 12 वाजता पाहुणे आले तर कोण बघेल, आणि ते खरंच आहे की सासूबाई बघतील. म्हणजे त्या इतक्या तत्परतेने आणि इतक्या आत्मीयतेने घर सांभाळतात तुम्ही लगेच की इट इज ॲक्च्युली समथिंग टू लर्न फ्रॉम देम. की आत्ताच्या ह्याच्यात आम्हाला खरंच असं सवय नाही आहे की इतके पाहुणे आले तरी तेवढ्या सरबताईने सगळ्यांचं व्यवस्थित करा, आग्रहाने सगळ्यांना वाढा, घरी काय असेल नसेल त्याच्यात सगळं भागवून घ्या. तो खूप चांगला गायडन्स देतात. आणि दोन्ही म्हणजे घरातली शिस्त. पुढच्या आठवड्यात कोण रात्री 12 वाजता आले? नाही, सध्या ते 12 वाजता कोणी येत नाही. मी पाठवतो ना फोन करून. नाही, म्हणजे शिस्त, संस्कार आणि तेवढीच मोकळीक तुम्हाला तुमच्या गोष्टी करायसाठी. म्हणजे नोकरीनिमित्त कधी मला रात्री उशिरा यायला लागलं तरी काकू नसते की काय बाबा बघतच नाही, असं नसतं. तेवढा सपोर्ट आहे, आणि ते या क्षणी खूप महत्त्वाचं आहे. बोला. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.